राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। महाराष्ट्राचं एकमत म्हणजेच न्यूज 18 लोकमत। BARCच्या रेटिंग मध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1। नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतची भरारी। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे, धनंजय मुंडेंचा पत्ता कट केल्याची सूत्रांची माहिती। पंकजा मुंडेंना देखील पालकमंत्रीपदापासून लांब ठेवणार। भाजपावर नेहमी आगपाखड करणाऱ्या ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातनं मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। गडचिरोलीमध्ये होत असलेल्या बदलाबद्दल फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव। सावित्रीबाई फुले पुरस्कार याच दिवशी दिले जावे, तर पुरस्कार सुरू करण्यासाठी सरकारला विनंती करणार, छगन भुजबळांची माहिती। सावित्रीबाई फुलेंच्या द्विशताब्दीपूर्वी स्मारक तयार होईल। नायगावातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटाला खिंडार पडण्याची शक्यता। माजी महापौर नंदकुमार घोडिले शिवसेनेच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती। 2 दिवसात होऊ शकतो पक्षप्रवेश। राज्यात परकीय गुंतवणुकीत वाढ। वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात आली। मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे। चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय। वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाचं पाऊल। नवी मुंबईतल्या सानपाड्यात डीमार्टजवळ गोळीबार। 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी पसार। गोळीबारात 1 जण जखमी। नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कारवाईला वेग। नाशिकमधील 75 मांजा विक्रेते हद्दपार। पोलीस आयुक्तांची कारवाई। कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघमच्या डायलॉगवर रील। शाळेच्या खुर्चीला लाथ मारत रील बनवल्यानं संताप।